विकी कौशलच्या छावा चित्रपटाने अक्षरशः लोकांना वेड लावलंय। आतापर्यंत लोकांचा सर्वसामान्यपणे असा समज होता की शाहरुख खान, प्रभास, सलमान खान, आमिर खान यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत नवे रेकॉर्ड बनवतात। पण ती म्हण आहे ना, कानामागून आली आणि तिखट झाली। इथे विकी कौशलला ही म्हण अगदी तंतोतंत जुळते। विकीच्या छावा चित्रपटाने यशस्वीरित्या 500 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री करत पुढे 600 कोटींकडे वाटचाल सुरू केली आहे। बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा पराक्रम करणारा छावा हा 8वा चित्रपट ठरला असला तरी अजून बरेच रेकॉर्ड छावाने केलेत। ते धमाकेदार रेकॉर्ड्स कोणते जाणून घेऊयात। नमस्कार, कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावाला जगभरातून प्रेम मिळतंय। छावाने हिंदी बॉक्स ऑफिसवर 500 कोटींची कमाई केली। यापूर्वी बाहुबली 2, पठाण, जवान, ॲनिमल, गदर 2, स्त्री 2, पुष्पा 2 या चित्रपटांना हा आकडा पार करता आला होता। त्यातच बाहुबली आणि पुष्पा हे दोन्ही तेलुगू डब मूवी होते, त्यामुळे ऑल टाइम ब्लॉकबस्टर ठरत छावा हा या पंक्तीत जाऊन बसलाय। छावाने आतापर्यंत वर्ल्ड वाईड 700 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे। आता रेकॉर्ड्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर विकी कौशलच्या एकाही चित्रपटाने आजपर्यंत फर्स्ट डे कलेक्शनच्या बाबतीत 10 कोटी देखील कमावले नव्हते। मात्र छावाने पहिल्याच दिवशी 33.10 कोटींची कमाई केली। यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 39.30 कोटी आणि रविवारी 49.3 कोटींची कमाई करत आठवड्याभरातच 100 कोटींचा पल्ला गाठला। दुसरीकडे रश्मिका मंदानाने आपली ब्लॉकबस्टर चित्रपटांची कामगिरी सुरूच ठेवली आहे। रश्मिका ही भारतातली एकमेव अभिनेत्री ठरली आहे जिच्या नावावर 500 कोटी कमावणारे 3 चित्रपट आहेत। एक म्हणजे ॲनिमल, दुसरा म्हणजे पुष्पा 2 आणि तिसरा छावा। शिवाय रश्मिकाने तिच्याच ॲनिमलला मागे टाकत जिथे ॲनिमलने दुसऱ्याच आठवड्यात 54.45 कोटी कमावले होते, तिथे छावाने 189 कोटी कमावत नवा रेकॉर्ड केलाय। पण रेकॉर्ड्सची मालिका इथेच थांबत नाही। छावाने मॅडॉक फिल्म्सच्या स्त्री 2 चा रेकॉर्ड मोडलाय। 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित झालेल्या स्त्री 2 चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात 307.80 कोटी कमावले होते, तर छावाने 225.28 कोटी। पण त्यानंतर छावाने स्त्री 2 ला मागे टाकत प्रत्येक आठवड्यात स्त्री 2 च्या कलेक्शनपेक्षा अधिक कमाई केली। इतकंच नव्हे तर बाहुबली 2 च्या हिंदी व्हर्जनने तिसऱ्या आठवड्यात 69.75 कोटी, स्त्री 2 ने 72.83 कोटी कमावले होते। या दोघांचेही रेकॉर्ड मोडत छावाने तिसऱ्या आठवड्यात 84.94 कोटींची कमाई केली। दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्याबाबत सांगायचं झालं तर त्यांनी आतापर्यंत 4 हिंदी चित्रपट बनवले। लुकाछुपी, मिमी, जरा हटके जरा बचके आणि छावा हे 4ही चित्रपट सुपरहिट ठरलेत। त्यामुळे लक्ष्मण उतेकर हे इंडस्ट्रीत एक ब्रँड म्हणून समोर आलेत। महत्त्वाचं म्हणजे पुष्पा 2 आणि छावा एकाच दिवशी म्हणजे 6 डिसेंबर 2024 ला रिलीज होणार होते। मात्र दोन्ही चित्रपटाच्या निर्मात्यांनी उत्तम निर्णय घेत क्लॅश करणं टाळलं। त्यामुळे दोघांच्याही पारड्यात भरघोस कमाईसोबत अनेक रेकॉर्ड सुद्धा पडलेत। दुसरीकडे दुसऱ्या वीकेंडमध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल 180.25 कोटींची कमाई करणारा छावा हा पहिलाच हिंदी चित्रपट ठरलाय। छावाने गेल्या काही वर्षात रिलीज झालेल्या अनेक बिग बजेट चित्रपटांचे रेकॉर्ड्स मोडून काढलेत। बुक माय शोने शेअर केलेल्या डेटानुसार छावाच्या 10 मिलियन तिकिटांची विक्री अवघ्या 20 दिवसांमध्ये झाली असून यात सातत्याने वाढ होत आहे। शिवाय पुन्हा थर्ड वीकेंडमध्येही छावाच टॉप ठरलाय। आजपर्यंत सर्वात जास्त कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या टॉप 20 मध्ये आता छावा येऊन धडकलाय। छावाला बॉक्स ऑफिसवर अधिक कमाई करण्यासाठी अजून महिनाभराचा कालावधी आहे असं नक्कीच म्हणावं लागेल, कारण सध्या सलमान खान आणि रश्मिका मंदानाच्या सिकंदर या चित्रपटाव्यतिरिक्त कोणताही मोठा चित्रपट मार्चमध्ये रिलीज होणार नाहीये। त्यामुळे 28 मार्च सिकंदरच्या रिलीजपर्यंत छावा थिएटरमध्ये 5 आठवडे नक्कीच पूर्ण करेल। बरं, त्यातही प्रेक्षकांचा अधिक प्रतिसाद असाच मिळत राहिला तर विकी कौशलचा छावा सलमानच्या सिकंदरलाही मागे टाकण्याची शक्यता टाळता येत नाही। छावाने मुंबई आणि महाराष्ट्रातील मार्केट तर गाजवलंच आहे, पण आता साऊथ फिल्म इंडस्ट्री गाजवण्यासाठी देखील छावा सज्ज झाला असून छावा चित्रपट तेलुगू भाषेत रिलीज करण्यात आलाय।
त्यामुळे ज्या पद्धतीने तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम चित्रपट हिंदीत डब करून मुंबई, महाराष्ट्रासह अन्य भागातील प्रेक्षकांना आकर्षित करण्याची स्ट्रॅटेजी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी वापरते, अगदी त्याचप्रमाणे तेलुगू प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी छावा सज्ज झालाय. याशिवाय तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये रश्मिका मंदाना हिचा मोठा चाहता वर्ग असल्यामुळेही मेकर्सने हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट होतं. एकंदरीतच दमदार व्हिज्युअल्स, भव्य दिव्य सेट, जबरदस्त कास्टिंग आणि ॲक्टिंग या सर्वांमुळे छावाने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंय. आता छावा 600 कोटी कमावतो का, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका.